कुडल संगमावरची ही पाण्याची पूजा पाणी वाचवण्यासाठीच आहे। राज्यात जिथे पाणी नाही तिथे पाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण जिथे पाणी मुबलक आहे त्यांच्या पाण्याच्या उधळपट्टीचं काय? सोलापुरातल्या भारती विद्यापीठाच्या समाजकार्य विभागातल्या विद्यार्थ्यांनी नेमकी हीच समस्या हेरली आणि सुरू झालं जलजागृतीतून जनजागृती। शेतीसाठी पिण्यासाठी पाण्याचं जे तुम्ही वाचवाल तेच पाणी आपल्याला उपयोगी पडेल हा संदेश घेऊनच आमची मुलं खेडेगावात जाणार आहेत आणि ते मार्गदर्शन प्रबोधन असे कार्यक्रम घेणार आहेत। खेडेगावातील लोक जेवढे म्हणून आम्हाला सहकार्य करतील तिथल्या ग्रामपंचायतीला आम्ही भेटी देणार आहोत, तिथल्या ग्रामस्थांना भेटी देणार आहोत आणि विशेषतः त्यांच्या ग्रामसभा घेऊन पाण्याचं महत्त्व आम्ही समाजाला पोहोचवण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत। विद्यार्थ्यांनी या जलजागृतीसाठी निवड केली ती कुडल संगमची। सीना आणि भीमा नदीच्या संगमावर हे गाव असल्यानं 12 महिने सुकाळ। या गावानं दुष्काळ कधीच पाहिला नाही। माझ्याबरोबरच माझ्या MSWच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला लोकांना संदेश द्यायचा होता की पाण्याची बचत करून पाण्याचा उपयोग करा आणि आपली जी येणारी पिढी आहे त्यांना अशा प्रकारची संकट झेलावी लागू नयेत यासाठी पाण्याचं नियोजन करून तुम्ही वापर करा आणि पाण्याचं जे महत्त्व आहे तेच पटवण्याचा आम्ही लोकांना इथे संदेश दिलेला आहे। विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचं फळ आता दिसू लागलंय, कारण मुबलक पाण्याची किंमत गावकऱ्यांना आता कळून चुकली आहे। त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला आता पाणी भरपूर आहे, सोलापूरला पाण्याचा प्रश्न म्हणजे 2 दिवसात पाणी येतं आणि तुम्ही या पाण्याचा वापर भविष्यामध्ये कसं करणार आहे हे आम्हाला त्यांनी समजावून सांगितलं। आम्ही त्याप्रमाणे पुढचं नियोजन त्यांचं ऐकून आम्ही करणार आहोत। दुष्काळ दूर व्हावा म्हणून राज्यभरामध्ये प्रार्थनांचं सत्र सुरू आहे। पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, पण शहरातली तरुण पिढी जलसाक्षरतेचा वसा घेऊन गावाकडे निघाली आहे हे जास्त महत्वाचं आहे। हे अभियान अशा ठिकाणी घेतलं जात आहे जिथे पाण्याचा मुबलक पुरवठा आहे। तरुणांच्या या सकारात्मक प्रयत्नाला यश आलं तर भविष्यामध्ये पाणी प्रश्नासाठीचा तो महत्वाचा तोडगा ठरू शकेल। शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।